दिनांक 2 फेब्रुवारी 2024 मल्लिकार्जुन नगर प्रशाला हत्तुरे वस्ती सोलापूर या शाळेत शिक्षण घेत असलेली अस्मिता कोळी आत्महत्येप्रकरणी शिक्षक दत्तात्रय विठ्ठल आगरखेड या सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश केडी शिरभाते यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। मयत अस्मिता ही मल्लिकार्जुन प्रशालेत 11वीमध्ये शिक्षण घेत होती। त्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलासोबत प्रेमसंबंध होते, तसेच त्यांनी लग्न करण्याचं वचन दिलं होतं, परंतु संस्थापक धरेप्पा हत्तुरे, सुधाकर कामशेट्टी, दत्तात्रय विठ्ठल आगरखेड सरांनी अस्मिता ही शाळेतून काढून टाकतो, बदनामी करतो अशी धमकी देत 15/12/2023 रोजी भीतीनं तिनं घरात आत्महत्या केली। सदर कामी अस्मिताचे वडील मल्लिकार्जुन कोळी यांनी 4 जणांविरुद्ध MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। त्यामुळे अटक होईल म्हणून दत्तात्रय विठ्ठल आगरखेड यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। सदर अर्जाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश केडी शिरभाते यांच्या समोर झाली। अर्जदाराचा काही या प्रकरणाशी संबंध नाही असा युक्तिवाद झाल्यावर 50,000 रुपयांच्या जातम उचलक्यावर दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यात हजेरीच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे। सदर प्रकरणात अर्जदार आरोपीतर्फे ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, ॲडव्होकेट जीवन जाधव, ॲडव्होकेट सारिका सारंगमठ यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।